पहिला बॉल मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय, दुसरे 2 जण येतात, चेंडू आतमध्ये ढकलला गेलाय. 2चा तिसरी मध्ये कन्व्हर्जन होताना आपल्याला पाहायला मिळाला. तिसरीची चौथी होते का काय, आणि चौथी सुद्धा पूर्ण झाली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि ह्याच अर्थात आपण पाहतो टूर्नामेंट अर्थात आपण पाहिलं 4 धावा धावून पूर्ण केल्या जातात. ह्या रनिंग बिटवीन द विकेट्स मधून आलेले ह्या चौकार आपण पाहतो. चौकाराने पहिला आपण पाहिलं, पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली, नंतर आलेला तो म्हणजे देवाच्या बॅट मधून आला तो चौकार. यापूर्वी आपण आवाज ऐकला तो म्हणजे प्रथमेश ठाकूर अर्थात कल्याण मधून बिलॉंग करणारे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय समालोचन क्षेत्रामध्ये त्यांच्याकडून आपण पाहिलं मराठी प्लस हिंदी समालोचन सुद्धा त्यांचं खूप प्रभावित करून देणार. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला, चेंडू वरती धाव मात्र कोणत्याही पद्धतीने येत नाहीये. चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकला जातोय. देवा तेजस गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो तेजस नरे यांना. त्याच वेळी तेजसच्या अगेन्स्ट केलेला हा प्रहार आपण पाहिला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय, फेकी करेपर्यंत आपण पाहिलं एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती आपण पाहिलं वाढ करूया. धावफलक 1 ने पुढे सरकला जातो. 6 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. देवा आणि त्याच्यासोबत उमेश ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. तेव्हा स्ट्राइक वरती शेवटच्या क्षणाला बॅकफुट वरती राहायला पंच करतोय चेंडूला आणि एकेरी धाव एका धावाने धावफलकावरती वाढ करूया. 7 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातला आपण जर पाहिला शेवटचा आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. धावफलक आपण पाहिलं धावतं ठेवणं गरजेचं राहिलं. एकच डॉट बॉल आतापर्यंत आला या ओव्हरमध्ये, शेवटचा बॉल. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येणार का नाही, चेंडू मात्र गिरकी घेतोय आणि धावफलकावरती आपण पाहिलं एकेरी धाव येते. एका धावाने धावफलकावरती आपण वाढ आणि षटक क्रमांक पहिलं मात्र समाप्त. पहिल्या षटकाखेरीज धावफलकावरती धावा झालेल्या आपण पाहतो. 8 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. तेजस नरे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि अतिथी कक्षावरती अर्थात आपण पाहतोय त्याच वेळी आपण पाहिलं धावफलकावरती पहिला षटक समाप्त झालंय. जर आपण स्पेल पाहिला त्या स्पेल मध्ये पहिली बॉल आपण पाहिला ज्याच्यावरती 1 धाव आली. दुसऱ्या बॉलवरती देवाने काढले ते म्हणजे धावून 4 धावा पूर्ण केल्या. दोन्ही बॅटर्स आपण पाहिलं फिटनेस वरती किती प्राधान्य दिलं आहे. कारण का मयूर माझ्यासोबत गुणलेखक म्हणून असं बसलेला आहे. मयूरला सुद्धा माहिती आहे 2 धावा धावून फलकावरती लावल्या ना कीच मात्र आपण पाहिलं की आपला श्वास जास्त स्पीड ब्रीदिंग स्पीड मध्ये व्हायला लागते. त्याच वेळी 4 धावा धावून पूर्ण केल्या. त्यानंतर आलेला तो म्हणजे त्या दम लागल्यानंतर आलेला तो डॉट बॉल आपण पाहिला आणि त्यानंतर सलग 3 सिंगल्स पाहायला मिळाले धावफलकावरती. पहिल्या षटकाखेरीज आपण पाहतो 8 ही धावसंख्या. त्याच वेळी बॅकफुट वरती राहायला पंच करतो. चेंडू हवेत आहे आणि सरळ सीमारेषा बाहेर जातोय. चौकार. तर पहिल्या चौकाराने धावफलकावरती आपण आकडेमोडी करूया. धावफलक पुढे सरकला जातोय. 12 ही धावसंख्या धावफलकावरती. अनिल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. अनिल वाडकर म्हटलं की आपण लेदर क्रिकेटकडे थोडंसं वळलं पाहिजे. दिशा क्रिकेट अकॅडमी मधून हे क्रिकेटर्स तुम्हाला खेळताना खूप वेळा पाहायला मिळतात. त्याच वेळी शॉर्ट बॉल आणि त्याला प्रतिउत्तर करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल आहे का नाही. चेंडू पकडला जातोय आणि झेलबाद स्वरूपामध्ये विकेटचं पतन. पहिल्या बॉलवर तो म्हणजे खूप चांगला चौकार पण दुसरा बॉल गती वाढवली होती. बॅटचा फ्लो तितका चांगला आला नाहीये. बघा बॅट वरती बॉल नीट चढला नव्हता. चेंडू हवेमध्ये खूप वेळ राहिला.
क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने त्याने शेवटपर्यंत नजर काढली नाहीये, एकदम लाईनच्या टोकावरती जाऊन चेंडू पकडला आणि मात्र झेल बाद स्वरूपामध्ये फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला, तो म्हणजे आपण उमेश याला बाद होताना पाहिलं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना सागर पाहायला मिळतोय. आता सागर आणि देवा ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. सागर सावंत आपल्याला पाहायला मिळतात हे मैदान, आणि या मैदानावरती आपण दोन सागर आतापर्यंत पाहिलं. पहिलं आपण पाहिलं सागर भोवड नाव, आणि नंतर आता सागर सावंत हे नाव आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अनिल वाडकर आपल्याला पाहायला मिळतात. लेदर क्रिकेट जितक्या चांगले खेळतात तितकाच चांगला टेनिस क्रिकेटचा बॉल सुद्धा त्यांना हाताळता येतो, आणि तीच कलात्मकता आताही दाखवण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न केला जातो, चेंडू अडवला जातो, पण मात्र एकही धाव रोखू शकले नाहीये. एका धावेने धावफलक आपण पुढे सरकवूयात. 13 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त. 1 विकेट प्राप्त झाली अनिलला, आणि त्यानंतर 5 धावा धावफलकावरती त्याच्या 2 चेंडू मध्ये लागला. यावेळी आपण पाहिला थोडा पुढे टाकलेला चेंडू फुलर लेंथ धावफलकावरती आपण पाहतो. एकेरी आणखीन एकदा धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ होताना 14 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू या षटकातले यायचे बाकी. 1 विकेट प्राप्त झाली. पहिल्या ओव्हरमध्ये कोणती विकेट नव्हती. दोन्ही बॅटर्सने मात्र तारतम्य ठेवलं होतं बॅटिंगचं. धावा धावफलकावरती लावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या प्रयत्नाला नजर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये लागले आणि आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे विकेट उमेशची. आणि त्यानंतर आपण पाहिलं उमेश आणि सागर आता मात्र जो विखुरलेला धावफलक आहे त्याला एकवटण्याचा प्रयत्न करतात. त्या एकवटणीमध्ये आपण पाहिलं की बोलता बोलता 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त. शेवटचा आणि अंतिम एका चेंडूकडे आपण वळणार आहोत, कारण तो एक बॉल शेवटचा येणं महत्वाचं. प्रत्येक ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे ना खूप निर्णायक ठरक असतो नेहमी. त्याच वेळी चेंडू मात्र सीमारेषा बाहेर जातो. रिव्हर्स शॉट आणि चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. नशिबाचा चौकार. या चौकाराने धावफलकावरती वाढ. म्हटलं होतं शेवटचा चेंडू हा खूप महत्वाचा. त्याच वेळी दिनेशजी यांच्याकडून पारितोषिक आलंय. बाबूने जर कॅच पकडली तर त्याच्यासाठी अर्थात दिनेशजी खरं त्यांच्याकडून अर्थात पारितोषिक आहे बाबूसाठी, ते म्हणजे 100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. चला मॅच कडे वळूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 ही धावसंख्या 9च्या सरासरीने धावफलक रंगताना. चला 100 नाही 200 रुपयाचं पारितोषिक बाबूसाठी दिनेश यांच्याकडून. जर कॅच पकडली बाबूने तर आपण त्याच्यासाठी पारितोषिक देणार. बाबू म्हटलं की तेजस नरेचा सगळ्यात जास्त विश्वासू क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून झेल सुटताना आपण क्वचित अशा पाहतो. खूप वेळा तर त्याने अशा कॅचेस पकडले आहेत आणि सिंगल रनला मात्र रोखण्याचं काम डबल घेऊनच नाही द्यायचं. ह्या गोष्टी बाबूने खूप वेळा मैदानावरती गेल्या आहेत. शेवटपर्यंत चेंडूवरती धावतो. मैदान कसंही असो, आता तरी हे मैदान आपण पाहतो एकदम सपाट आहे, पण मात्र कधी कधी आपण पाहतो खडतडे असतात, दगड धोंडे असतात, त्याच्यामधून सुद्धा बाबू धावतो आणि कसा बसा नव्हे तर अलगदरित्या चेंडू अडवतो. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. तेजस नरेचा सेफ हँड. आणखीन एक मोठा हादरा. निमिषच्या गोलंदाजीला पहिला गडी टिपताना मदत होते. तेजस नरे ज्या ठिकाणी आपण पाहिला अर्थात लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक होता. चेंडू टिपला जातो. चेंडू आला. चेंडूवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. खूप वेळ हवात राहिला आणि मात्र आपण पाहिलं एकदम ढोप्यापर्यंत चेंडू पकडला जातो. धावफलकावरती विकेट प्राप्त होते. आणि आणखीन एक आपण पाहतोय निमिष हा एका मैदानावरती बाहेर काढायचा होता आणि तो निमिषने मात्र आपलं नावाची नावलौकिकता आणि आपल्याला काही ना काहीतरी नवीन करायचं आहे आपल्याला दिलेली ती ओव्हर, त्या ओव्हरमध्ये आपल्याला वेगळं काही करण्याचा प्रयत्न त्याने पहिल्याच चेंडूवरती केला आणि विकेट प्राप्त. आणि धावफलकावरती आपण पाहतोय 18 ही धावसंख्या मात्र स्थिर असताना नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना रुपेश चव्हाण. नवीन फलंदाज दाखल रुपेश चव्हाण स्ट्राइक वरती. लोअर फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे. धाव चित होऊ शकतो का?
डायरेक्ट हिट किंबहुना मोठा फटका अर्थात आपण पाहिलं एक स्लो मध्ये थ्रो फेकताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण का रन एक कंप्लीट होणार आहे धावफलकावरती, एक्स्ट्राज मधून रन आपल्याला द्यायच्या नाहीयेत, धावा वाचवणं खूप महत्त्वाचं आणि ते गोष्ट नेहमी या संघाने पाहायला मिळाले आहे। त्याच वेळी आपण पाहिलं चेंडू उडाला लॉंग अर्थात आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय, एकेरी धाव परत एकदा येते, एका धावेने धावफलकावरती वाढ करूयात, 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। 3 चेंडूची फेकी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि परत एकदा आपण बाबूकडे मयूर तुझा लक्ष वेधेन अर्थात आपण पाहिलं वाइडेस्ट डीप मिड विकेट कडे होता चेंडू, जसा पद्धतीने ऑफला आला होता ना तिकडून तो प्रवास करत धावत आला स्टंप्स वरती पोहोचला, हा मैदानाच्या पूर्ण मैदानभर फिरताना आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक हातात चेंडू पकडणार आणि फलंदाज मात्र आपण पाहतो झेलचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय। चौथ्या चेंडूवरती आणखी एक विकेट या ओव्हर मध्ये मिळाल्या, तर त्यामध्ये तब्बल 2 विकेट्स, तेजस नरेला विकेट्स मात्र मिळाली नाहीये, पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने रणनीती रंगली, त्यानंतर ज्या पद्धतीने धावफलकावरती त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या गोष्टी मात्र मैदानावरती आपण पाहतोय एक प्लॅनिंगने होतात आणि ती प्लॅनिंग आतापर्यंत पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो, तो म्हणजे अर्थात आपण पाहतोय विशाल सावंत नवीन मैदानावरती फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय, पण कमालीची गोलंदाजी निमिष याला आपण पाहतोय, थोडासाच रनअप आहे, टप्प्यावरती जास्त विश्वास, बोटांमधून फिरणारा तो चेंडू आपण पाहतोय, निमिषची गोलंदाजी आणि त्या डिफेन्सिव्ह गोलंदाजी मधून आपण पाहिलं त्यात 5वा चेंडू सुद्धा आपण पाहिलं, एका डॉट करताना पहिला बॉल आपण पाहिलं विकेट, नंतर 1 धाव, नंतर परत 1 धाव, नंतर विकेट, नंतर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालं। कौतुक करायला पाहिजे निमिषचं सुद्धा, कारण का रजनी क्रिकेट म्हटलं की बॉलरला होणारी ती मदत, त्याच वेळी आपण पाहिलं पूर्ण मध्यरात्रीच्या पुढे आपण प्रवास करतोय, ड्यू फॅक्टर आहे, बॉल आणि बॅटचा चांगला संपर्क घडेल की नाही ह्या गोष्टी मनामध्ये असताना ड्यू फॅक्टर म्हटलं की आपला बॉलच्या वरती लागलेलं ते कॉटन, त्या कॉटन वरून चेंडू आपली बोट निसटू शकतात की नाही, त्याच वेळी लाल माती चेंडू त्याच्यावरती पडून त्याच्यावरती त्याची शाईन जाणार आहे, लवकर जुना होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मात्र धावफलकावरती आपण पाहतो ना, जी निमिषची स्पेल आपण पाहिला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात जास्त इकॉनॉमी राहिला, ज्याच्यामध्ये 2 विकेट्स प्राप्त झाल्या आणि तब्बल आपण पाहिलं 3 विकेट सुद्धा घेण्यामध्ये 3 रन मात्र घेण्यामध्ये यश मिळालं, 2 विकेट मिळाल्या, निमिषचा स्पेल मात्र समाप्त आणि शेवटच्या आणि अंतिम षटकाकडे आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपण पाहतोय प्रियेश याला गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतो। ते म्हणतात काही जण की शेवटची ओव्हर ही स्लॉग ओव्हरची ओव्हर असते, पण जर आपल्याकडे 3 ते 4 ओव्हर ते 5 ओव्हरची मॅच असेल तर मर्यादित षटके आहेत, सो मला असं वाटतं की एव्हरी 5 ओव्हर म्हणजे प्रत्येक येणाऱ्या 5ही ओव्हर ह्या स्लॉग ओव्हरच्याच आहेत, पहिल्या बॉल पासून आपल्याला मारायचं आहे, हा बॅटर नेहमी त्याच गोष्टी विचार करून मैदानावरती येतो आणि तशाच गोष्टी आपण पाहतो टेनिस क्रिकेट मध्ये स्लॉग ओव्हर सिस्टीम ही पहिल्या बॉल पासून असतो, पहिला बॉल आलेला आपण मारताना पाहायला मिळतं, सन्मानपूर्वक चेंडू आपल्याला जसे लेदर मध्ये पाहायला मिळतात तसे टेनिस मध्ये तुम्हाला खूप क्वचित पाहायला मिळतील, पण मात्र आडाफाटा हा टेनिसचा नेहमी चालतो आणि तो आतापर्यंत आपण पाहिलं दुसऱ्या संघ अर्थात जितेंद्र 11 संघाच्या विरुद्ध तळवली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो, तो आडाफाटा पहिल्या ओव्हर नंतर जो गमावला गेला तो हरवला गेलाय ना, तो आलाच नाही मैदानात। परत एकदा मोठा फटका मारायचा होता, चेंडू उसळी गेल्यानंतर चेस्ट हाईटच्या वरून मात्र जातोय, धावफलकावरती डॉट बॉल येताना पाहायला मिळतो, प्रियेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला येताना पाहायला मिळतं, बॅटर आहे डाव्या हाताने बॅटिंग सुद्धा चांगली करतो आणि त्याच वेळी गोलंदाजी मार्कवरती आल्यावर पहिला बॉल खूप जोरामध्ये मात्र आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स त्याला आवश्यक आहे तो बाउन्स मिळाला, अर्थात मातीची विकेट म्हटल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स नेहमी मिळत राहतो आणि लेफ्ट आर्म म्हटलं की त्याला थोडीशी होणारी मदत, चेंडू हवेमध्ये खूप वेळ राहिला, दोन्हीही क्षेत्ररक्षकांनी ठरवलं कॅच साठी नव्हे तर चेंडू अडवण्यासाठी धावायचं, दोघेही अडवण्यासाठी धावले, चेंडूवरती आपण पाहतोय एकच धाव येते, एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय, धावफलकावरती धावा झालेल्या आपण पाहतो तब्बल 22 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते।
प्रियेश आपण जर बॉडी लाईन पाहिली तर त्याच्यामध्ये फिटनेसवरती लक्ष केंद्रित खूप केलं जातं. निमिष या ओव्हरच्या पूर्वी आलेला, निमिषला आपण जर आत्ता पाहतोय आपल्याला निमिष थोडासा फिट वाटतो, पण यापूर्वी निमिषचं फिटनेस इतकं चांगलं नव्हतं, पण मात्र निमिषने केलेला आपल्या शरीरावरतीची मेहनत आणि त्या मेहनतीमुळे आज आपण पाहतो निमिषला एक चांगला फिट म्हणून मैदानावरती. या सगळ्या गोष्टी आहे ना क्रिकेटशी निगडीत आहेत. तुम्ही किती चांगले ॲथलेटिझम करता, तुम्ही सकाळी उठून किती किलोमीटर्स धावता, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करता. तुम्ही मैदानावरती प्रॅक्टिसला येण्यापूर्वी किती चांगला वॉर्मअप करता ना, याही गोष्टी खूप मानल्या जातात. त्याचवेळी आपण पाहिला क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदल. चेंडू मात्र गिरकी घेतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी वळतात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ, 24 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपातील, दुसऱ्या चेंडूवरती आलेली ती एक सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर येतात त्या म्हणजे दुहेरी धावा. 3 चेंडूच्या फेकीमध्ये 1 डॉट बॉल आणि 3च धावा धावफलकावरती लागलात. रन बॉल इक्वेशन ह्या शेवटच्या आणि अंतिम ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना तळवली संघाने या ओव्हरमध्ये मोठे फटके आणणं खूप गरजेचं आहे. याही वेळेला चेंडू उडतोय, याही वेळेला क्षेत्ररक्षक येतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रियेश मात्र झेल पकडतोय आणि आणखीन एक तळवली संघाचा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सागर सावंतची खेळी मात्र समाप्त. वैयक्तिक 1 चौकाराच्या माध्यमातून खेळत असताना सागरची खेळी सुद्धा समाप्त. सागर स्वतःवरती नाखुश असताना पाहायला मिळतोय, कारण का नाखुश होणारच. आपण एक योगदान, आपण एक माइंड सेट बनवून येतो मैदानावरती. येताना मी माझ्या संघासाठी, मी माझ्या गावासाठी किंबहुना एक नंबर डिसाईड करून येतो की इतपत धावा धावफलकावरती लावणार आणि त्या धावा जर धावफलकावरती नाही लागत किंवा आपल्याला न आवडणारी बॅटिंग आपली होते, जर आपला तो दिवस नसतो तेव्हा स्वतःवरती नाखुशपणा हा नेहमी येत असतो. पण त्या नाखुशपणेमधून खुशपणेमध्ये किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तुम्ही कसे मूव्ह ऑन होणार आहात ना, याच्यावरती सुद्धा लक्ष राहतं. कारण आज तुला बघणारे खूप या मैदानावरती कमी असतील, पण तुझ्या गावातले तुला बघणारे खूप जण आहेत. लहान लहान मुलं असतील, ती तुझी बॅट सांभाळतात ना, ते तुझं मोठं होऊन त्यांना तुझ्यासारखंच बनायचं असतं. हे सगळ्या जण आहेत ना, हे क्रिकेट आहे, हे पास करत राहण्याचं आहे. हे एक काय म्हणतात ना, ही एक चैन आहे, एक साखळी आहे. ही कुठून तरी येणार आहे आणि कुणाकडे तरी जाणार आहे. याला अंत मात्र येणार नाहीये. कुठून ना कुठून तरी असं हे पूर्ण चक्र चालत राहतं आणि ते चक्र चालत राहणार आहे. कोणतरी कोणाला तरी बघूनच क्रिकेट शिकलेलं आहे. आणि आपण पाहतो ना, जेव्हा कपिल देव चा वर्ल्ड कप चालू होता तेव्हा सचिन तेंडुलकरने पाहिलेला तो वर्ल्ड कप. मग त्यानंतर सचिन तेंडुलकर क्रिकेट्समध्ये आला, त्यानंतर विराट कोहली, MS धोनी म्हणतात की मी जेव्हा सचिन बॅटिंगला येणार तेव्हा TV लावा, तेव्हा मला सांगा. तिथून फॉलो थ्रू झाला आणि तिथून त्या गोष्टी अशा सगळ्या घडत राहतात. मग आपण यशस्वी जयस्वालला पाहतो, तर यशस्वी जयस्वाल नंतर त्या गोष्टी घडत राहतात. आता माझ्या बाजूला मयूर बसलेला आहे, मयूर मालुसरे, त्याने सुद्धा कोणाला तरी पाहिलं असेल आणि विचार केला असेल, यस मला सुद्धा क्रिकेटर व्हायचं आहे. आणि त्यांनी सुद्धा केलेली ती धडपण ही प्रत्येकाला आठवणार आणि प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न राहतं की मला एकदा तरी क्रिकेटर बनायचं आहे. खूप चांगला चेंडू जोरात टाकला, रंपाट स्पीड होता आणि विकेट बहाल करावी लागली बॅटरला आणि मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. आणखीन एक विकेट प्राप्त रनआउटच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू यायचा बाकी. डावखुऱ्या फलंदाज झालेला तो बीट. तळवली संघ आपण पाहतो, धावफलकाचा विचार जर केला तर 24 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. 5 चेंडू शेवटचा आणि अंतिम एक चेंडू यायचा अजूनही बाकी. न्यू बॅटरला विनंती, थोडस स्पीडअप करा मित्रा, थोडं आपण स्पीड मध्ये मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दक्षित घाग म्हणून आपण बॅटरला पाहतोय. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू, 24 ही धावसंख्या धावफलकावरती. आता या बॉलवरती एक निर्णायक चेंडू, या विशालला मोठा फटका खेचावाच लागणार. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. क्षेत्ररक्षक फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाला अनिल वाडकर कोणती चूक करत नाहीये. पंचांचं बोट वरती लेग बाईस मधून आलेली ती धाव आपण मैदानावरती एक ऍड करणार आहोत. धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 25 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 26 टू विन आता आपल्याला आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे जितेंद्र 11 संघाला. या 26 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने रंगणार हे आपण थोड्या वेळामध्ये ऐकणार. तर 26 धावांचा आपण पाठलागाकडे वळतो. त्यापूर्वी आपण वळूयात पुढील मॅच कडे, ज्या ठिकाणी आता मॅच रंगताना दिसणार आपल्याला.
कांडणे विरुद्ध पांगळोली। मी विनंती करतो कांडणे आणि पांगळोली संघाच्या संघनायकाला त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। कांडणे आणि पांगळोली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकरात लवकर आपल्याला हे सामने संपवायचे आहेत। चला जितेंद्र 11 संघाकडे वळूयात आपण, ज्या ठिकाणी त्यांना विजय होण्यासाठी 26 धावांची गरज आहे। हा पुन्हा एकदा कॉल आहे कांडणे आणि पांगळोली। चला त्वरित आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। कांडणे संघ आणि पांगळोली संघ विनंती आहे आपल्याला, त्वरित आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। कांडणे संघ उपस्थित आहे, पांगळोली संघ चला त्वरित आपण आपल्या संघनायकाला पाठवायचं आहे। मी राजूजी केरकर यांना विनंती करतो, राजू केरकर यांना विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कांडणे विरुद्ध पांगळोली। चला फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहे तेजस नरे। अतुलजी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार कांडणे विरुद्ध पांगळोली या दोन संघांमधला आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे। षटकार किंवा चौकाराच्या हॅट्रिक साठी तेजस नरे यांच्याकडून दिनेश घरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी। पहिला बॉल चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, त्याची फेकी करतोय आणि तब्बल आपण पाहिलं चौकार मात्र येत नाहीये। धावफलकावरती आपण पाहिलं एकेरी धाव्याने सुरुवात होताना 26 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे। 26 धावांच्या पाठलागीमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो सागरला पाचारण केलं जातोय आणि सागर जेव्हा गोलंदाजी मार्कवरती येतो क्षेत्ररक्षणामध्ये केलेले वारंवार बदल, पहिली ओव्हर म्हटलं की पॉवर प्लेची ओव्हर आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर हिटिंग होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण प्रियेश ज्यावेळी गोलंदाजी
चला पूर्ण मॅच साठी ऑन आहे. दिनेश घरत कडून ही पारितोषिक आहे. तेजस नरेने केलेली षटकार किंवा चौकारांची हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक पूर्ण मॅच मध्ये. पुन्हा एकदा प्रियेशने खेचलाय चेंडूवरती. एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती आपण वाढ करूया. धावफलक 1 ने पुढे सरकला जातोय. धावफलक 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला जातोय. पुन्हा एकदा तेजस नरे ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतात. तेजस नरे स्ट्राइक वरती 26 धावांचा आपल्याला पाठला करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो सागर. सागरच्या विरुद्ध लढत देत असताना पुन्हा बॅकफूट वरती गेला. शेवटच्या क्षणाला बॅटचं तोंड उघडायचं होतं. लेटकट पद्धतीने चेंडू मारायचा होता. विजय भारचित अर्थात लेटकट एक्सपर्ट ज्यांना मानलं जातं, ज्यांच्याकडून लेटकटचे धडे घेतले गेले ते म्हणजे विजय भारचित. हे नाव आपण गमावू शकत नाही. हे नावाची आपण प्रत्येक जण पाहतो. त्यानंतर झालेले ते म्हणजे विजय भारचित कडून कॅरी फॉरवर्ड झालेला तो म्हणजे हा पूर्ण क्रिकेटचा संग्राम आपण पाहिला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहिलं. लेटकट केलं. बॅटचं तोंड शेवटच्या क्षणाला उघडायचं. गोलंदाजीच्या गतीचा वापर करायचा आणि एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. 3 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकदम शांत आणि सेन्सिबल क्रिकेट जर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्या पद्धतीने दोन्ही बॅटर्स आणि पूर्ण संघ ज्या शांत आहे. रसिक प्रेक्षक सुद्धा लुडबुड पाहायला नाही मिळत आहे. ते सुद्धा शांत. अतिथी कक्ष तेही सुद्धा शांत. प्रत्येक जण क्रिकेट पाहतोय. पिन ड्रॉप सायलेन्स. खरंच जर बॉल टाकताना जो शांतता येते ना, तोच एक आहे जो शांत मैदानावरती. प्रियेशने खेचलाय. चेंडू हवेत आहे आणि सीमारेषा बाहेर जातोय. 1 बाउन्स चौकार. प्रियेशच्या बॅट मधून आलेला हा चांगला आणि खूप सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या धावफलकाने वाढ होताना पाहायला मिळते. 7 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती बनवायच्या असताना आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा खूप चांगला बॉल. चेंडू मात्र आपण पाहिलं थोडा अचंबित करणारा चेंडू आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. 6 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त. 6 चेंडूंमध्ये धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड होताना आपण पाहतोय धावफलक. खूप चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली पहिल्या 4 बॉल्स मध्ये आणि उर्वरित आपण पाहिलं एखादा चेंडू जो खराब येतो आणि इव्हन बॅटर सुद्धा वाट पाहत असतो तो येणाऱ्या एका खराब चेंडूची. त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. खराब म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन की एखादा असा चेंडू आणायचा होता जो थोडासा अचंबित करणारा राहील. शॉर्ट बॉल फेकायचा होता. शॉर्ट बॉल फेकला सुद्धा खूप चांगला होता आणि पण त्याच्यानंतर झालेला तो म्हणजे तारतम्य आणि त्याच्यामधून झालेला तो म्हणजे दोन्ही बॅटर्सने केलेला तो विचार विनिमय. त्या विचार विनिमयामधून आपण पाहिलं धावफलकावरती धाव आली ती म्हणजे 4 आणि षटक क्रमांक पहिलं मात्र समाप्त झालं ज्याच्यामध्ये शेवटचा चेंडू निर्धावाला. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जातोय. देवा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस नरे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती देवा. वा 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 फ्लिक आहे. बॅट फ्लो खूप चांगला राहिला होता. चेंडूला भिरकावून दिलं. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर मिळतोय. हा म्हणजे एक सुरेख आणि संजीवनी षटकार. या षटकाराने धावफलकावरती आपण वाढ करूयात. 13 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळतात. मयू मालुसरे यांच्याकडून 100 रुपये या षटकारासाठी, कारण बॅट फ्लो खूप चांगला राहिला होता. आपण पाहिला एक नयनरम्य फटका पाहायला मिळाला. या वेळेला गॅप मध्ये चेंडू ढकलला जातोय. सिंगलचा डबल मध्ये कन्व्हर्जन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू 2 ने पुढे सरकला जातो. धावफलकावरती वाढ आपल्याला होताना पाहायला मिळते. 15 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपण आतापर्यंत पाहतोय. 16 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आपल्याला विजयी होण्यासाठी.
रिव्हर्स शॉट करायचा होता अटेम्प्ट, पण मात्र चेंडूवरती आपण पाहिलं धाव कोणती येत नाही. स्विच हिट आणि रिव्हर्स शॉट ह्या दोन पद्धतीच्या फटके खेचले जातात. दोघांमध्ये फरक असा आहे, स्विच हिट जो असतो ना ज्याच्यामध्ये आपण बॅटर टान्स चेंज करत नाहीये, फक्त आपण पाहिलं एक पाय फक्त पुढे घेतो आणि मात्र स्विच करतो आपल्या फटक्याला. आणि रिव्हर्स शॉट म्हणजे पूर्ण बॅटिंग स्विच करणं, लेफ्ट रायटीचा लेफ्टी होणं. याही वेळेला आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला बॅटचा तोंड उघडला जातो. धावफलकावरती एकेरी धाव येते, एका धावेने धावफलक पुढे सरकला जातो. 16 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला होता पाहायला मिळते. आता विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरा आपण अनुभवतोय, ज्याच्यामधले 4 चेंडूची फेकी पूर्ण, उर्वरित 2 चेंडू अजूनही पडण्याचे बाकी. या क्षणामध्ये ना तळवली संघाला जर आवश्यकता आहे ना काही डॉट बॉल्स आणि त्याहून जास्त ते म्हणजे विकेट प्राप्ती होणं खूप गरजेचं आहे. कारण आता तळवली संघाला जर विजयी व्हायचा असेल तर विकेट पाहिजे, पण त्याच वेळी पीएसआय कडून येतो एक प्रतिउत्तर. चेंडू सीमारेषा बाहेर मिळतात. 6 धावा धावफलकावरती आणि या 6 धाव्याने धावफलक आणखीन जवळ घेऊन घेतला जातो. नोचा कॉल राहिलाय प्लस 55, षटकार प्लस या 6 धावा धावफलकावरती आपण वाढ करूयात. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, फिल्डिंग चुकीची लागली. नो बॉल प्लस 6 म्हणजे तब्बल या 7 धावा धावफलकावरती आपण ऍड करूयात. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 23 या धावसंख्येवरती. येणार अर्थात आपल्याला आता येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट राहणार आहे. फ्री हिटचा बॉल फ्री हिटचा बॉल हिट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल सुद्धा सुटताना पाहायला मिळते. सिंगल झाली आहे. डबलचं कन्व्हर्जन होताना पाहायला मिळेल का? वा, सिंगलचं डबल कन्व्हर्जन होताना पाहायला मिळतं. हा जो सिंगल डबल आहे ना ही फक्त फिटनेस मधून पाहायला मिळते आणि फिटनेस पेक्षा दोघांमधले झालेलं तो कॉल, त्या कॉल मुळे आलेली ही दुसरी धाव. 2 धावेने धावफलक वाढ. 25 ही धावसंख्या धावफलकावरती आणि विजयी होण्यासाठी फक्त एका धावेची आता आवश्यकता. 1 धावेची आवश्यकता असताना अर्धा डझन धावा धावफलकावरती मिळतात आणि विजयी ठरतो तो म्हणजे जितेंद्र 11 संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचा हार्दिक आभार. अर्थात पराभूत झालेला संघ तळवली संघ, ज्याची बॅटिंग मधून धावा धावफलकावरती बनल्या नाहीयेत आणि त्या कारणास्तव तळवली संघ मात्र पराभवाच्या वाट्यावरती आलाय. पराभव झाला कसा? जर आपल्याला युद्धामध्ये उतरायचं असेल तर युद्धात उतरल्यानंतर आपल्याकडे ऍटलीस्ट तलवार आणि ढाल ह्या 2 गोष्टी हव्यातच. पण मात्र आलेले फलंदाज आपण जे पाहिले ज्यांनी तलवार आणि ढाल सुद्धा आपल्या संघासाठी बनवू शकले नाही आणि त्याच्यामुळे झालेला तळवली संघाचा आणि जितेंद्र 11 संघ मात्र विजयी ठरतोय. पुढील सामना कांडणे विरुद्ध पांगळोली. दिनेश घरात कडून पीएस